आज मी तुमच्यासोबत घरी बनवलेले खास नैसर्गिक हेअर ऑइल शेअर करणार आहे, जे तुमच्या केसांसाठी खूप फायदेशीर आणि या तेलामध्ये मी नैसर्गिक घटक वापरले आहेत, जे केसांना मजबूत, चमकदार आणि निरोगी बनवण्यास मदत करतील। चला तर मग पाहूया हे जेल कसे बनवायचे आणि त्याचे फायदे काय आहेत। नमस्कार, मी सारिकास किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मी इथे ताजी कोरफड वापरत आहे। तर मीला आता पाण्याने धुतलेली आहे। तर त्याच्या साईडच्या कळा आता मी कापून घेते। दोघं साईडच्या काढून घेणार आहे। कोरफडचे खूप फायदे असतात, तर हे तर सर्वांनाच माहिती आहे। तरी कोरफड केसांना नैसर्गिकरित्या मॉइश्चराइज करते, टाळूचे आरोग्य सुधारते आणि केसांना मऊ व चमकदार बनवते। तर कोरफडीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते, जे केसांना आणि टाळूला नैसर्गिकरित्या हायड्रेट ठेवते। तर आता मी कोरफडची वरची पट्टी कापून घेते। तर वरचं साल मी आता हे काढून घेते, फक्त वरचंच काढणार आहे। त्यानंतर हे केसांना खोलवर पोषण देते, ज्यामुळे केस मऊ, रेशमी आणि चमकदार होतात। ते नैसर्गिक कंडिशनर म्हणून काम करते, केसांना तुटण्यापासून वाचवते आणि त्यांना अधिक लवचिक बनवते। तर आता इथे दोघं कोरफडचे साल काढून झालेले आहेत। तर जे हा इथं येलो येलो दिसतंय ते पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। तर मी आता पाण्याने स्वच्छ धुवून घेते। तर आता हे पाण्याने स्वच्छ धुवून झालेले आहेत। तर हा गर आपल्याला मिक्सरमध्ये अजिबात बारीक नाही करायचा आहे, अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला मी हा गर काढून दाखवणार आहे। तर इथं सुरीने त्यांना चिरा मारून घ्यायच्या आहेत, अगदी जवळ मारायच्या, जेवढ्या मारता येतील तेवढ्या मारायच्या, म्हणजे गर छान निघतो। मोठे मोठे तुकड्यांमध्ये अजिबात नाही निघत, छान जेली सारखा निघतो। या अशा पद्धतीने सुरीने करून घ्यायचं आहे, की निघायला पण इझी होऊन जातो। तर इथे आता मी चमच्याच्या साहाय्याने काढून घेते। तुम्ही बघू शकतात की कोरफडचा गर किती छान निघतोय, अगदी इझी निघतोय, अजिबात जास्त मेहनत घ्यायची आवश्यकता नाहीये, अगदी झटपट गर निघालेला आहे। अगदी छान बारीक जेल निघालेला आहे। तर मी आता दुसऱ्या कोरफडचाही जेल काढून घेते। त्याच पद्धतीने काढून घेतलेला आहे। तर मी त्याला एका वाटीत काढून घेते। तर खूप छान जेल निघालेला आहे, 1 वाटी एवढा जेल निघाला आहे। 2 कोरफडचा 1 वाटी जेल निघालेला आहे, बघू शकतात। आता मी इथे घेतलेली आहे मेथी। तर मी ती मेथी कुटून घेते, कारण कुटल्याने त्याचा अर्क तेलात लवकर उतरतो, म्हणून मेथी मी कुटून घेते। तर मेथी दाण्यांचा फायदा असा होतो की केसांच्या मुळांना मजबूत करते, कोंडा कमी करते आणि केसांच्या वाढीला मदत होते। बघू शकता छान कुटून झालेला आहे। तर मी इथे आमच्याच गार्डन मधली गुलाबाची फुलं आणि जास्वंदाची फुलं घेतलेली आहेत। तर हे जास्वंदाची फुलं आहेत। तर मी इथे गावरानी गुलाबाची फुलं घेतलेली आहेत। तर मी त्याचे देठ काढून घेणार आहे। तर गुलाबाच्या पाकळ्यांचा फायदा असा होतो की गुलाबाच्या पाकळ्या केसांना नैसर्गिक चमक देतात आणि केसांना मऊ बनवतात, आणि त्याने तेलाला तर खूपच छान स्मेल येतो। तर इथे सर्वच गुलाबाचे देठ काढून झालेले आहेत।
त्यानंतर जास्वंदाचे पण देठ काढून घ्यायचे आहेत। तर जास्वंदी केस गळणे थांबवते, नवीन केस वाढायला मदत करते आणि केसांना चमकदार बनवते। तर जास्वंदाचेही बरेच फायदे आहेत। तर मी आता इथे सर्व देठ काढून घेतलेले आहे। तर तेलात आपल्याला हे फुलं तोडून टाकायचे आहेत। तर त्याचा चुरा बनवून घ्यायचा आहे। इथे कोरफडची जेल घेतलेली आहे आणि मेथीदाणे कुटून घेतलेले आहे। तर हे जास्वंदाचे फुलं आता आपल्याला तोडून घ्यायचे आहेत, म्हणजे चुरा करून घ्यायचा आहे। तर मी ते फुलांचा चुरा करून घेते। त्याने स्मेल पण छान येईल आणि अर्क पण लवकर उतरेल। त्यानंतर मी यात 2 तेल वापरलेले आहेत। तर एक मी बदामाचं तेल आणि खोबरेल तेल वापरलेलं आहे। बघू शकता तर छान चुरा करून झालेला आहे। आता तेलासाठी लागणारे साहित्य सर्वच तयार आहे। तर आता तेल बनवून घेऊ। तर मी इथे हे 2 तेल वापरलेले आहेत। तुम्हाला हवं ते तेल तुम्ही वापरू शकता। तर मी इथे खोबरेल तेल टाकून घेते। खोबरेल तेल केसांना रेशमी बनवते आणि त्यांना फाटण्यापासून वाचवते। तर ही इथे अर्धा लिटरची बॉटल घेतलेली आहे। त्यानंतर त्यात मी बदामाचं तेल टाकून घेणार आहे। तर बदाम तेल केसांना खोलवर पोषण देते आणि मजबूत करते। तो दोघंही तेल खूप फायदेशीर आहेत। तर मी हे बदामाचं तेल 1 वाटी एवढं टाकून घेतलेलं आहे। आता तेल छान गरम झालेलं आहे। तर त्यात मी अगोदर मेथीचे दाणे टाकून घेणार आहे। त्यानंतर कोरफडचा जेल तो टाकून घेणार आहे। बघू शकतात तेलही छान गरम झालेलं आहे। तर मी त्याला व्यवस्थित एकदम मिक्स करून घेते। त्यानंतर टाकून घ्यायचे गुलाबाच्या पाकळ्या। गॅस हा मंद आचेवरच ठेवायचा आहे। त्यानंतर जास्वंदाची फुले, आता मी हे व्यवस्थित मिक्स करून घेते। म्हणजे सर्वच व्यवस्थित तळलं जाईल आणि सर्वांचाच अर्क व्यवस्थित उतरेल। त्याला मंद गॅसवरच उकळू देणार आहे। तर ह्या तेलाचा कलर बदलस्तोवर तेल उकळू द्यायचं आहे। कलर बदलला म्हणजे फुलांचा, मेथी दाण्याचा, कोरफडचा त्यात छान अर्क उतरलेला आहे। तर बघू शकतात पाकळ्यांचा म्हणजेच गुलाबाच्या पाकळ्यांचा कलर बदललेला आहे आणि छान शिजलेल्या आहेत त्या तेलात। आणि तेलाचाही कलर बदललेला आहे, बघू शकतात। हे बघा, हे तेल नियमित वापरल्याने
तुमचे केस गळणे कमी होतील आणि कोंडा पण दूर होईल, केसही मजबूत आणि जाड होतील आणि त्यांना एक नैसर्गिक चमक मिळेल। हे संपूर्ण केसांसाठीचे टॉनिक आहे। आता तेल इथे छान गार झालेलं आहे, छान पिवळसर तेलाला कलर आलेला आहे। तर मी एका काचेच्या भांड्यात गाळणीने ते तेल गाळून घेते। अगोदर गाळणीने गाळून घ्यायचं आहे। त्यानंतर उरलेल्या ज्या गुलाबाच्या पाकळ्या वगैरे आहेत तर ते एका कापडाने गाळून घ्यायचं आहे। अगोदर मी गाळणी सगळं टाकून घेते। तर तुम्ही बघू शकता की तेलाचा कलर किती बदललेला आहे। तर मी याला 5 मिनिट असंच राहू देते, कारण काय होईल, त्यात जेवढं तेल आहे तेवढं आपोआप ते निघून जाईल। बघू शकता। त्यानंतर मी त्याला एका कापडात काढून पुन्हा त्याचं तेल काढून घेणार आहे। तर वापरण्याची पद्धत सांगते। तर ह्या तेलाचा वापर तुम्ही आठवड्यातून किमान 2 ते 3 वेळा करू शकता। तेल केसांना आणि टाळूला हलक्या हाताने लावा आणि 15 ते 20 मिनिटं मसाज करा। त्यानंतर कमीत कमी 1 ते 2 तास किंवा मग रात्रभर तसेच ठेवले तरी चालेल आणि सकाळी सौम्य शॅम्पूने केस धुवून घ्यायचे आहेत। या तेलाचा तुम्हाला नक्कीच फरक पडेल। तर मी कापडाने सर्वच तेल पिळून घेते। तर तुम्हाला या माझ्या घरगुती हेअर ऑइलचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटू एका नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।